हॅलो ॲस्पिरंट्स, वेलकम बॅक. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी निहाल कोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. महत्त्वाचा टॉपिक आपण डिस्कस करणार आहोत, ॲग्रिकल्चर डिझास्टर मॅनेजमेंट. ठीक आहे, तर जॉग्राफी ह्याला तुम्ही लिंकेजेस करू शकता GS3चा, त्याचबरोबर GS1 मॉन्सून आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लिंकेजेस करू शकता. तर काय आहे, ड्युअल क्रायसिसमध्ये इंडियन ॲग्रिकल्चर किंवा इंडियन फार्मर सापडलेला आहे. एका बाजूला हीट वेव्हचा सामना करावा लागत आहे. ठीक आहे, आपल्याला बघताय तुम्ही गेल्या 2 महिन्यापासून कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर हीट वेव्ह स्ट्राईक होत आहेत. आता हीट वेव्ह आणि त्याचबरोबर खत टंचाई, अशा दोन्ही गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे काय ड्युअल क्रायसिसमध्ये शेतकरी अडकलेला आहे. आणि त्याच्यामुळं हा मुद्दा पुन्हा चर्चेत आलेला आहे. काय इश्यू आहे, काय त्याच्यावर काय उपाययोजना, आणि मग हा इश्यू समजून का घ्यायचा आहे, त्याच्याद्वारे आपल्याला पुढची वाटचाल बघता येईल. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं आपण हा बघूयात. न्यूजमध्ये आलेला हा इश्यू आहे आणि म्हणून आपण हा घेतलेला आहे, महत्त्वाचा आहे. SA GS3 त्याचबरोबर GS1 मॉन्सून आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही इंटरलिंकेजेस, म्हणून आपल्याला हा टॉपिक खूप महत्त्वाचा ठरतोय. ठीक आहे, तर दिस इज अबाउट मी निहाल कोरे, 2022च्या बॅचचा UPSC टॉपर आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम माइंडसेट कोच म्हणून मी काम करतोय सध्या. त्याचबरोबर लाईफ कोचिंग तुम्हाला माहिती असेल, NLP न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्रामिंग याबद्दल तुम्हाला माहिती असेल, तर त्याचा सर्टिफाईड ट्रेनर आणि कोच म्हणून मी काम करतो. माइंडसेट ट्रेनर म्हणून काम करतो आणि मेमरी ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम करतो. हे माझं पॅशन आहे. याच्यावर बरेच वर्कशॉप आणि ट्रेनिंग मी बऱ्याच जणांचं घेतलेलं आहे, घेत आहे. त्याचबरोबर 2018 पासून स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात काम करत आहे. अनेक विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन देत आलेलो आहे. सुरू करूयात आपला आजचा इश्यू, चर्चा करूया. हा बघा, काय याच्यामध्ये हीट वेव्ज आणि खत टंचाई यांचा एकत्रित परिणाम म्हणून एका ड्युअल क्रायसिसला सामोरं जावं लागत आहे. दुहेरी संकट आहे हे शेतकऱ्यांसमोरचं, आणि काळ खूप म्हणजे अडचणीचा दिसतो शेतकऱ्यांसाठीचा. मग आपल्याला कुठे लिंकेजेस करता येते बघा. एन्व्हायरमेंट आहे, इकॉनॉमी, डिझास्टर मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर तर ऑब्व्हियसली आहेत. तर लिंकेजेस समजून घ्या. प्रस्तावना बघूयात. भारतीय कृषी सध्या दुहेरी संकटाला सामोरं जात आहे. सांगितलेलं आहे की काय आता इथं आत्तापर्यंत झालं, नंतर येत्या काळामध्ये बघा मग दुष्काळग्रस्त सिच्युएशन पुढेही वर्तवलेलं आहे. मी त्याच्यावर अलिनोवर व्हिडिओ सुद्धा केलेला आहे, तुम्ही तो नक्की बघून घ्या. एका बाजूला तीव्र उष्णतेच्या लाटा, त्याच्यामुळे काय झालेलं आहे बऱ्याचदा बघा, तर तुम्ही बघितलं बऱ्याच पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आपण दिसून येते. का मोठ्या प्रमाणात हीट स्ट्राईक झालेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे ते पिकांचं जे काय नुकसान झालं आहे. तर दुसऱ्या बाजूला काय भूराजकीय संघर्ष, जिओ पॉलिटिकल जे काय क्रायसिस चालू आहे, त्याच्यामुळे काय खत पुरवठा विस्कळीत झालेला आहे. आणि अशा पद्धतीनं परत त्यात भर म्हणून जे आहे ते खत टंचाईला सामोरं जावं लागते. FAO आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन यांच्या अहवालानुसार उष्णतेच्या लाटा केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेल्या नाहीत ऑब्व्हियसली, तर त्या अन्न सुरक्षा, शेतकऱ्यांच्या उत्पन्नाने सार्वजनिक आरोग्यासाठी मोठा धोका. म्हणजे आता काय म्हणते FAO आणि वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, आता हीट वेव्ह फक्त एन्व्हायरमेंटचं काही हे नाही आहे, म्हणजे पर्यावरणीय समस्या नाही आहेत. तर आता ऑब्व्हियसली ही गोष्ट फॅक्ट आहे, कारण हीट वेव्हचा काय स्ट्राईक होणार आहे, अन्न सुरक्षेवर, पिकं धोक्यात येणार, त्यामुळे अन्न सुरक्षेवर परिणाम होणार आहे. आता अन्न सुरक्षा म्हटलं तर काय, त्याच्याशी संलग्नित शेतकरी आहेत, त्याच्याशी संलग्नित अर्थव्यवस्था आहे. ठीक आहे, त्याच्याबरोबर जे काय ते सामाजिक आरोग्य ह्याच्यावर डिपेंड आहे ना कृषीवर, तर ऑब्व्हियसली त्याच्यावर परिणाम होणारच आहे. फक्त अन्न सुरक्षा इतकंच नाही किंवा पर्यावरणाचं आहे इतकंच नाही आहे, तर लॉंग टर्म किंवा ते वाईट त्याचा जो काय आहे इफेक्ट आहे तो आपल्याला बघायला मिळतोय, असं त्याचं म्हणणं आहे. तर खरं आहे, भारतासारख्या कृषीप्रधान देशासाठी तर ही परिस्थिती ती आहे ती अत्यंत भीषण आणि नाजूक आहे, कारण देशातील मोठा लोकसंख्या वर्ग आजही शेतीवर अवलंबून आहे. ठीक आहे, बिलकुल ग्रामीण आणि शेतीपूरक गोष्टींवर बऱ्याचदा बघा, दुग्ध व्यवसाय वगैरे यांना मोठा फटका बसलेला आहे, चारा मिळत नाही आहे. ठीक आहे, ऑलरेडी तसं उन्हाळ्यामध्ये बऱ्याच अडचणी असतात, आणि आता ह्या बाकीच्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय झालेलं आहे, परत हीट वेव्हचा जास्त स्ट्राईक आल्यामुळे काय झालेलं आहे, तर ते धोक्यात आलेलं आहे. दुग्ध व्यवसायाला सुद्धा अडचणीत आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, नेक्स्ट बघूयात काय आहे. हीट वेव्ह आणि खत टंचाईचा भारतीय कृषीवर काय परिणाम आहे बघा. आता हवामानिक परिणाम काय, पिकाच्या उत्पादनात घट झालेली आहे. भारतीय शेती तापमानावर संवेदनशील आहे. मान्सून आधारित शेती आहे. 2026 मध्ये उन्हाळ्याची लवकर सुरुवात झालेली आहे आणि विक्रमी तापमान आपण बघितलेलं आहे. मधले 20-1 दिवस काय मोठं आपल्याला किती त्रास झालेला उन्हाचा ते आपण बघितलेलं आहे. पिकाचं काय झालेलं आहे, आता एक
क्रॉप सायकल असतं बघा, म्हणजे या दरम्यान लागवड आणि सगळं ते क्रॉप सायकल डिस्टर्ब झालेलं आहे, पीक चक्र त्याला आपण म्हणतोय ते डिस्टर्ब झालेलं आहे आणि त्याचा परिणाम काय होणार आहे, उत्पन्नावर होणार आहे. लक्षात येते का? मग आता महाराष्ट्रासहित देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी परिणाम दिसून येते. मग प्रामुख्याने जर बघितला तर आता लवकर उन्हाळा सुरू झाल्यामुळे काढणी आणि ह्याच्या त्या गोष्टीमुळे काय झालंय, गव्हाचा हंगाम त्याच्यामध्ये क्रॉप सायकल जो आहे तो व्यवस्थित त्याच्यावर न होता काय झालेलं आहे, चुकीचा परिणाम आपल्याला दिसून येतो की पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये टर्मिनल हिट म्हणजे काय, पिकाच्या शेवटच्या वाढीच्या टप्प्यात, मी आता जसं सांगितलं की शेवटच्या टप्प्यामध्ये काय झालं, मोठ्या प्रमाणात हिट स्ट्राईक झालेला आहे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, गव्हाच्या उत्पादनावर परिणाम झालेला दिसून येते. मग आता याच्यावर काय होतं की त्याचे दाणे जे आहेत ते आकसतात, म्हणजे बारीक होतात गहू, ते आपण बघतो बघा, हे खूप रिड्यूस साईज होते, वजन कमी होते, पिठाची गुणवत्ता घसरते आणि उत्पादनात घट आपल्याला दिसून येते. म्हणजे काही काही वेळा ते दाणे फुटतात वगैरे. पण लक्षात येते का? तर हे का, तर ह्या पद्धतीने ही स्ट्राईकमुळे झालेलं आहे. लक्षात येते, म्हणजे नेमकं काढणी पीक तयार झालेलं त्यावेळी ते स्ट्राईक झालेलं आहे. हे आपल्या बऱ्याच पिकांवर झालेलं आहे. म्हणजे आता आपल्याला एकंदरीत अन्न सुरक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय, हे व्यवस्थित बघून घ्यायच्या, पंजाब, हरियाणा, UP. तर ह्या मॅपमध्ये काढायचं आहे. समजा क्वेश्चन जर आला मॅपमध्ये, तुम्ही हे दाखवायचं ह्या सगळ्या गोष्टी. लक्षात येते का? तांदळावरील परिणाम काय, इम्पॅक्ट ऑन राईस. खरीप हंगामातील रोपवाटिका उष्णतेमुळे प्रभावित झालेले आहेत. रोपवाटिका तिथंच स्ट्राईक झालेला आहे, तिथंच परिणाम झाला. जास्त तापमानामुळे बियांची उगवण कमी होते, रोपे कमकुवत होतात, खरं आहे. आणि त्याचं ट्रान्सप्लांटेशन उशिरा होते. आता उशिरा झालं मग काय, अंतिम उत्पादन घटतं. असं हे सायकल एकंदरीत काय आहे बघा, जे क्रॉप सायकल जे आहे ना ते डिस्टर्ब झालेलं आहे खूप खूप मोठ्या प्रमाणात. क्रॉप सायकल डिस्टर्ब होते म्हणजे उत्पन्न तुमचं खूप मोठ्या प्रमाणावर ड्रास्टिकली रिड्यूस होतं, खूप मोठ्या प्रमाणावर ढासळतं. लक्षात येते? ठीक. सर्व हवामान पट्ट्यांवर काय परिणाम आहे बघा. पूर्वी उष्णतेचा प्रभाव आता काय असायचा सुरुवातीला, की अमुक अमुक भागामध्ये हीट स्ट्रोक आलाय, हीट स्ट्राईक आलेला आहे किंवा हीट वेव्ह तिथं झालं. आता एकंदरीत सगळीकडेच परिणाम आपल्याला दिसून येतोय. उत्तर भारतात, डेक्कन प्लॅटूमध्ये, मध्य भारतात, पूर्व भारत, सर्व भागामध्ये तीव्र उष्णतेचा प्रभाव आपल्याला दिसून आलेला आहे, सगळ्याच भागामध्ये. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ह्या सर्वच ठिकाणी हे जे काय ते हीट वेव्हचं लोण पसरलेलं आहे. आणि त्यामुळे काय झालेलं आहे, खूप मोठं, कारण काय होतं की एकीकडचं म्हणजे आता समजा एखाद्या भागामध्ये, समजा ह्या भागामध्ये झालंय भारतात, तिकडचं जे कव्हरेज उत्पन्नाने एकंदरीत ह्याच्यामध्ये ते राहील. पण आता सगळीकडे स्ट्राईक झाल्यामुळे काय झालेलं आहे, खूप मोठ्या प्रमाणात आव्हान निर्माण झालेलं आहे उत्पन्नाचं आणि अन्न सुरक्षेचं खूप मोठं आव्हान आहे. लक्षात येते का? आपल्याला एकीकडं काय करायचं की इम्पोर्ट हे कमी करायचं, डिपेंडन्सी कमी करायचं. मग अशा वेळी मग आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं. मग आणि ते सगळ्या गोष्टी परकीय चलन, म्हणजे लॉंग टर्म इम्पॅक्ट आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. ठीक आहे. पुढे बघा, जलसंकट. आता याच्यामुळे काय झालं की वॉटर लेवल जे आहे ती खाली गेलेली बऱ्याच ठिकाणी दिसून येते. उष्णतेच्या लाटा पाण्याचे बाष्पीभवन तर वाढवतात आणि त्याच्यामुळे पाण्याचं जे काय आपल्याला प्रमाण कमी, बाष्पीभवन आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे पाण्याचं कमी. आणि शिवाय बऱ्याच ग्रामीण भागामध्ये बोरवेल्स आहे, त्याचं पाण्याचं जे काय पातळी आहे ते खाली ढासळलेलं आहे, खूप खाली गेलेलं आहे पाणी. लक्षात आहे? परिणाम काय झाले, सिंचनाची मागणी वाढलेली आहे. आता माती लवकर कोरडी पडते, पिकांना वारंवार पाणी द्यावं लागते आणि भूजलावर अतिरिक्त ताण निर्माण होतो. बसले मग तो ताण निर्माण झालेला आपल्याला दिसून येते. भारतातील सिंचनाची मर्यादा कशा पद्धतीने, मोठा शेतीभाग आजही पावसावर, मी मगाशी आपण डिस्कस केलं किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वाचतो की इंडियन ॲग्रिकल्चर डिपेंडिंग ऑन मान्सून, म्हणजे मान्सून आधारित आपली शेती आहे. अनेक भागात कालवे नाही आहेत. ठीक आहे, पावसावरच अवलंबून, पर्जन्यावरच ते अवलंबून आहेत. कालवे नाही आहेत, ठिबक सिंचनाचा अभाव आहे, जलसाठ्यांची कमतरता आजही आपल्याला दिसून येते. ठीक आहे, आणि त्यामुळे ते अशा भागामध्ये विशेषतः जो आहे तो खूप मोठा आपल्याला दुष्परिणाम बघायला मिळतोय. कमजोर मान्सूनचा धोका, मान्सून सायकल यावेळी वीक होणार असं म्हटलं जातं. त्याच्या संदर्भात लेक्चर केलेलं आहे मी, ते बघून घ्या. का, त्याची कारणं सगळे डिस्कस केलेत. उष्णतेच्या लाटा प्लस कमजोर मान्सून, आता हे एकत्र आलं तर काय होणार, दुष्काळाचा सामना होऊ शकतो असं तज्ज्ञ व्यक्त करतात. तज्ज्ञ अशी भीती व्यक्त करतात की दुष्काळाला सामोरं जावं लागू शकते. मग आता पिकांचा अपयश आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. रुरल इकॉनॉमी आपल्याला आजही जे आहे ते ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहे. ॲग्रिकल्चर किंवा कृषी आधारित व्यवस्थांवर डिपेंड आहे आणि ती कोलमडले जाण्याची शक्यता किंवा ती भीती व्यक्त केली जाते. जिओपॉलिटिक्स, खत संकट म्हणजे काय, आता जिओपॉलिटिक्स त्याच्यामध्ये काय बघा, भारत मोठ्या प्रमाणात खतासाठी काय आयातीवर अवलंबून आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय, पश्चिम आशियातील जो संघर्ष चालू आहे त्याचा परिणाम आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर भोगावा लागत आहे.
त्याच्या युद्धामुळे काय झालं, नॅचरल गॅस अमोनिया यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आणि दोन्ही युरिया आणि इतर खत निर्मितीसाठी आवश्यक घटक मानले जातात. आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे, आपल्याला खत टंचाईला सामोरे जावं लागत आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मोनचं महत्त्व तुम्ही समजून घ्या, तिचं कसं आहे महत्त्व. तर इथं काय आहे बघा, स्ट्रेट ऑफ हॉर्मोन्स हा जगातला महत्त्वाच्या सागरी मार्गापैकी म्हणजे मार्ग आहे. आणि इथं तणाव निर्माण झालेला आहे. ऑब्व्हियसली आपण सगळ्या त्याची चर्चा करत आहोत, युद्धाच्या आणि याच्या सगळं तुम्हाला माहितीच आहे. जल वाहतुकीस विलंब आहे, खतांच्या किमतीमध्ये वाढ मोठ्या प्रमाणात भरमसाठ झालेली आहे, वाहतूक खर्चामध्ये वाढ झालेली आहे. आणि मग काय झालेलं आहे, आव्हान निर्माण झालेलं खत आपल्याला आपल्यापर्यंत पोहोचेल की नाही किंवा अशा सगळ्या गोष्टीत. मग आता चीन आणि रशियाची निर्यात मर्यादा सुद्धा आहे, ती समजून घेतली पाहिजे आपल्याला या अनुषंगानं. स्वतःच्या अन्न सुरक्षेला त्यांनी प्राधान्य देणार. कोणीही कुठलाही देश पहिल्यांदा स्वतःच्या सुरक्षेलाच प्राधान्य देईल. अशा क्रायसिसमध्ये तर ते स्वतःच बघतील. युरिया आणि DAP खतांच्या निर्यातीवर त्यांनी बंधनं आणली. आता तिकडून आपल्याला काही प्रमाणात मिळत होतं, पण तिथून त्यांनी काय केलं, तिथून त्या देशातून दुसरीकडे एक्सपोर्ट करायला मर्यादा आणली. त्यामुळे काय झालेलं आहे, भारताला महाग पर्याय शोधावं लागत आहेत. मग आपल्याला ह्याच्यावर काय होतंय, इकॉनॉमिक बर्डन ह्याच्यावर निर्माण होत आहे. आयात खर्च आपला वाढत आहे. इम्पोर्ट जो आहे, इम्पोर्ट एक्सपेंडिचर आहे ते आपलं खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि मोठे इकॉनॉमिक बर्डन आपल्यावर येत आहे. लक्षात येते का, हे अशा पद्धतीचे आव्हानं निर्माण झालेले आहेत. लक्षात आलं. मी IRच्या लेक्चर घेतले की IR का समजून घ्यायचं, इंटरनॅशनल रिलेशनचा हे का अभ्यास करायचा आहे समजून घ्या. लक्षात येते का. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आपल्यावर किती, आपल्या देशांतर्गत किती आव्हानं निर्माण झालेली, म्हणून IR व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट बघूया आर्थिक परिणाम, इकॉनॉमिक इम्पॅक्ट. जसं की मी आता सांगितलं की इम्पोर्ट एक्सपेंडिचर आपलं वाढलेलं आहे, वाढत आहे, खूप ताण येत आहे. उत्पादन खर्चात वाढ झालेली आहे, खतांच्या विक्रमी किमती वाढल्यामुळे लहान आणि सीमांत शेतकरी अडचणीत आले. आता मार्जिनल फार्मर्स जे आहेत ते खूप अडचणीत आलेले, त्यांना हे परवडत नाही, त्यांना शक्य नाही एवढा मोठा खर्च करणं खतांवर. त्यामुळे खतांचा वापर कमी होतो, उत्पादन घटतंय. उत्पादन घटल्यामुळे काय होतं, परत मग काय होतं की परत मग बर्डन आहे, परत इम्पोर्ट आपल्याला करावं लागतं. मग हे अशा पद्धतीने एक सायकल आपलं निर्माण होत चाललेलं आहे. लक्षात. भारतातलं वास्तव काय, सुमारे 80% शेतकरी लहान किंवा सीमांत वर्गातील, म्हणजे शेतकऱ्यांपैकी 80% जे आहेत ते सीमांत शेतकरी म्हणून गणले जातात. मग त्यांच्यासमोर ह्या अडचणी आहेत, एवढा मोठा खर्च ते करणं त्यांच्यासाठी खूप मोठं चॅलेंज आहे. ठीक आहे. अन्न महागाई होते, फूड इन्फ्लेशन, गहू आणि तांदळाचे उत्पादन जर घटलं, ठीक आहे, तर त्याचा परिणाम झाला, उत्पन्न जर प्रॉपर झालं नाही तर बाजारातल्या किमती वाढणार, सामान्य नागरिकांवर त्याचा ताण निर्माण होणार, आर्थिक भार वाढणार आणि महागाई नियंत्रणाच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण होणार आणि तो एक महागाई वाढत जाणार आहे. मग असे बघा किती लॉंग टर्म कशी चेन बनत चाललेलं आहे महागाईची. लक्षात येते. आणि परत मग काय, हे तर झालं देशात, परत आपण इम्पोर्ट करतोय, इम्पोर्टमुळे परत ते मागवलेलं पण त्याचंही आपल्याला महाग होणार का. आता सध्या कशी सिच्युएशन आहे बघितलं, वॉर लाईक सिच्युएशनमध्ये. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या अडचणी निर्माण होत चाललेल्या आहेत. ग्रामीण कर्ज बाजारीपणा, आता हे सगळं घ्यायचं आहे. मग काही काही शेतकरी काय करतात, सीमांत शेतकरी काय करतात, नाही काहीतरी इकडे तिकडे उचले करून आपण काहीतरी करू म्हणून आपले काय करतात, कर्ज घेतात, छोट्या पतसंस्था किंवा काय. मग आणि परत तो डेप ट्रॅप आपल्याला माहिती आहे चांगलं, परत उत्पन्न नाही आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. पीक नुकसान झालं, वाढलेला खर्च आहे, कमी उत्पन्न आहे, ह्याच्यामुळे काय झालं, शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे. कर्जबाजारी होते, ग्रामीण मागणी कमी होते आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीवर परिणाम होतो त्याचा. असं क्रायसिस मागे क्रायसिस, असं येतं, अडचणी मागे अडचण. लक्षात येते का. तर आता हे जे आलेले अडचण आहे ते आता मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, दुष्काळात 13वा महिना. ऑलरेडी इंडियन ॲग्रिकल्चरमध्ये इतके चॅलेंजेस चालू आहेत आणि अशा पद्धतीने मग परत हिट स्ट्राईक येतोय, परत खतं टंचाई मिळते, ते मिळतच नाही आहे. एकतर ऑलरेडी तेच कसं बसं घेत होतो आणि आता त्याच्या किमती भरमसाठ वाढलेल्या आहेत. मग शेतकऱ्यांनी करायचं काय, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. असं आव्हान शेतकऱ्यांसमोर उभं राहिलेलं आहे. धोरणात्मक आव्हान काय, पॉलिसी चॅलेंजेस काय, रिॲक्टिव्ह पॉलिसी. ठीक आहे. सरकारचे उपाय बहुधा नुकसान झाल्यानंतर मदत देण्यापुरते असतात. ठीक आहे. बऱ्याचदा असं आपण दिसून येतं, परंतु ती गरज पण आहे. लक्षात येते का, द्यावं पण लागेल. पण दीर्घकालीन आपल्याला क्लायमेट रेझिलियंट सिस्टम कसे डेव्हलप करता येईल ते आपल्याला बघायचे. दीर्घकालीन आपल्याला काय करता येईल का. आता हे आत्ता संकट उभं राहिलेलं आहे, ह्याच्यासमोर हे आपल्याला टॅकल करायचं, हे एक आव्हान आहे. आणि शिवाय अशा पद्धतीचे ज्या वेळी अडचणी येतील त्यावेळी आपल्याला काय करता येईल, किंवा अशा पद्धतीच्या खतं टंचाई निर्माण होईल, भविष्यात कधीही निर्माण होऊ शकते. आता युद्धजन्य परिस्थिती किती दिवस सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्यासमोर आव्हान आहे. मग आपण काय करू शकतो ह्याच्यासोबत, सेंद्रिय खतांचा वापर कशा
वाढवू शकतो का किंवा त्याला प्रोत्साहित करू शकतो का, अशा उपायांची आपल्याला गरज आहे. अशा उपाययोजना आपल्याला त्या राबवणं गरजेचं आहे. उष्णतारोधक बियाण्यांचा कमी वापर दिसून येतोय. मग उष्णतारोधक वाण विकसित केलेलं आहे इंडियन काउन्सिल फॉर ॲग्रिकल्चर रिसर्चने, तरी ते वितरण त्याचं कमजोर आहे. ते प्रॉपर वितरण, आता उष्णतारोधक म्हणजे काय, उष्णतेला कमी बळी पडणार, त्याच्या उष्णतेमध्ये तग धरून राहणार, ते तशी वाढणार उष्णता किती आहे. मग असं वाण तयार केलं, मात्र काय अडचण आहे, त्याचं वितरण डिस्ट्रीब्युशन कमी झालेलं आहे. त्याच्याबद्दल अवेअरनेसचा अभाव आहे. किंमत मात्र किंमत सुद्धा जास्त आहे त्याची. मग आता किंमत जास्त असल्यानंतर घेणार नाहीत. मग ते अफोर्डेबल प्राइसेसमध्ये कसं शेतकऱ्यांना पुरवता येईल याच्या संदर्भात आपल्याला उपाय बघावा लागेल. मग जेणेकरून काय होईल, अशी परिस्थिती आली तर ते आपलं जे काय आहे ते अन्न सुरक्षा आपण जे काय ते आपण व्यवस्थित अचीव करू शकू. मग त्याच्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींवर विचार करावा लागेल. कृषी विस्तार सेवांमध्ये काही तरतुदी आहेत. शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धती करतात, जास्त पाण्याची पिके घेतात, रासायनिक खतांवर अवलंबित्व यांचा वापर करतात. आता आपल्याला थोडंसं बघावं लागेल ऑर्गॅनिक फार्मिंग आणि हे, पण ते लगेच अचीव होणार नाही. त्याच्यासाठी अवेअरनेसची गरज आहे. लोकांमध्ये जाऊन, शेतकऱ्यांमध्ये जाऊन त्याच्या कार्यशाळा वगैरे घेतल्या पाहिजेत. ते प्रॉपर पोहोचलं पाहिजे. लक्षात येते का? अशा बरेच लॉंग टर्म व्हिजन घेऊन आपल्याला काम करावं लागेल. कारण हे आता अशा पद्धतीने क्लायमेट चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे काय झालेलं आहे, हे आता कृषीसमोर आव्हान निर्माण झालेलंच आहे. मग आता आपल्याला प्रयत्न करावा लागेल, लॉंग टर्मसाठी काहीतरी घेऊन जावं लागेल आणि दीर्घकालीन उपाययोजनासाठी आपल्याला आता प्रयत्न करावे लागतील. ठीक आहे. आणि त्याचाच भाग म्हणून आपण काय काय करू शकतो, म्हणजे छोटे जे फार्मर्स आहेत त्याच्यामध्ये आता सगळेच पिकं पाण्यावर, जास्त पाण्याची पिकं घेण्यापेक्षा आपल्याला काही पर्याय दुसरे काढता येतील का, त्याच्यावर आपल्याला विचार करावा लागेल. ठीक आहे. हा एक चार्ट आहे, महत्वाचा आहे, तुम्हाला आन्सर रायटिंगला उपयोग येईल. आता टेक्नॉलॉजी टेक्निकल बघा. हीट रेजिस्टंट क्रॉप, हवामान प्रतिरोधक बियाण्यांचे मोठ्या प्रमाणावर वितरण, पायाभूत म्हणजे काय करता येईल आपल्याला. जसे की आता बघा, जिओ पॉलिटिक्समध्ये आता इथं आहे, मग आपण सोर्सेस आपले ते डायव्हर्सिफाय करू शकतो की आफ्रिका आणि दक्षिण अमेरिकेशी आपण खत पुरवठा करार ते आपण बघू शकतो. आता आर्थिक पातळीवर काय करू शकतो की क्रॉप इन्शुरन्स, फसल विमा योजना, जलद नुकसान भरपाई देऊ शकतो का त्याच्या अंतर्गत, ते आपण बघू शकतो. एक शैक्षणिक फार्मर काउन्सिलिंग, मी आता जसं की सांगितलं की अवेअरनेस क्रिएट करावं लागेल. शेतकऱ्यांचं काउन्सिलिंग करता यायला पाहिजे, आपल्याला करावं लागेल की केव्हीके मार्फत हवामान जागरूक प्रशिक्षण आपल्याला नेता येईल. आता काही मेसेज येतात बऱ्याच आपल्याला, लक्षात ह्या पद्धतीने. मग तसं अलर्ट सिस्टीम तर आहेच आपल्याला, पण आपल्याला काही आणि त्याच्या पद्धतीने काउन्सिलिंग, काही कार्यशाळा घेता येतील का, कशा पद्धतीने किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला बघावं लागतील. टेक्निकल याच्यामध्ये हीट रेजिस्टन्स क्रॉपमध्ये आपल्याला काय, हवामान प्रतिरोधक बियाण्यांच्या मोठ्या प्रमाणावर वितरण आपल्याला करता येईल का, हे आपल्याला कृती, म्हणजे हे फॉरवर्ड आहे. आता आपल्याला ओव्हरऑल पुढे जायचं आहे आपल्याला लॉंग टर्म, कारण हे असं राहणार सिच्युएशन आपण गेली काही वर्ष बघतोय. आणि त्या क्लायमेट चेंजमुळे इम्पॅक्ट होतच राहणार आहे. मोस्ट इम्पॅक्टेड काय होणार आहे, शेतकरी असणार आहे त्याच्यामध्ये. आणि त्यातून शेतकऱ्यांमध्ये पण बघितलं तर सीमांत आणि कमी क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसणार आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना घेऊन जाव्या लागतील. मग म्हणून काय करता येईल, वेगवेगळ्या. आता मग भूराजकीय आव्हान निर्माण झालेलं, जिओ पॉलिटिक्समध्ये काहीतरी हे झालेलं आहे, डिस्टर्बन्स झालं आहे, त्यामुळे हे जर मग जिओ पॉलिटिकल सोर्सेस, मग आपण काय करू शकतो, पायाभूत सुविधांच्या ह्याच्यावर आपण काय करू शकतो की ठिबक आणि स्प्रिंकलर सिंचनाचा विचार करू शकतो, त्याचा विस्तार चांगल्या पद्धतीने करू शकतो. एज्युकेशन लेवलवर काय करू शकतो की एक मिनिट, एज्युकेशन लेवलवर आपल्याला काय करू शकतो की डेली आपल्याला शेतकऱ्यांना काही देता येईल का, त्यांच्यासाठी काय काउन्सिलिंग करता येईल का. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स, आर्थिक फटका मोठ्या प्रमाणावर बसतो, मग त्याच्यामध्ये क्रॉप इन्शुरन्स, फसल विमा योजना अंतर्गत जलद नुकसान भरपाई देता तरी, पण जलद काही देता येईल का, म्हणजे लगेच रिलीफ शेतकऱ्यांना काही देता येईल का, अशा पद्धतीचं आपल्याला हे उपाययोजना आखाव्या लागतील. ठीक आहे, लक्षात आलं का. तर ही स्लाइड खूप महत्वाची आहे बरं का, म्हणजे ही स्लाइड तुम्ही इथं स्क्रीनशॉट मारून घ्या हवं तर, आणि तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या. शिफारसी काय आहेत बघा, नॅनो युरिया काय असतं माहिती का, एकदम टार्गेटेड, म्हणजे ते खूप प्रभावी करतं. तुम्ही थोडंसं याच्यामध्ये डिटेल्स बघून घ्या. तर ते प्रभावी आहे, त्याचा कमी वापरात त्याचा जे काय रिझल्ट तो जास्त आहे आणि टार्गेटेड काम करतं. ते वाहतूक सोपे येते जे, आणि आयातावर ह्याचं जे काय इम्पोर्ट जे काय डिपेंडन्सी आहे ते ह्याच्यावर आपली कमी आहे खूप. मग आता बघा, ह्या क्रायसिसमध्ये इम्पोर्ट डिपेंडन्सी कमी असेल तर नॅनो युरियाला आपण प्रोत्साहन देऊ शकतो की जेणेकरून आपलं काय होतं, इम्पोर्ट आपल्याला ह्याच्यावर जास्त अवलंबून नाही, आपण आपल्या ह्याच्यावर करू शकतो. त्यामुळे ह्याला आपण प्राधान्य देऊ शकतो. हवामान प्रतिरोधक पायाभूत सुविधा निर्माण करू शकतो, जसे की कोल्ड स्टोरेज आहे, वेअर हाऊसिंग आहे,
आधुनिक साठवण व्यवस्था. त्यामुळे काय होणार आहे, उष्णतेमुळे होणारे पोस्ट हार्वेस्टला म्हणजे काढणीनंतरचा आहे हा प्रकार ऍक्च्युली. आता जर काढणीच्या आधीच जर काय फटका बसला तर तिथं मात्र, पण काढणीनंतर काही पिकांना जर धोका होत असेल तर पोस्ट हार्वेस्ट लॉसेस आपल्याला कमी करता येऊ शकतात. त्याच्यामध्ये आपण प्रॉपर जर साठवण व्यवस्था आणि प्रॉपर स्टोरिंग कॅपॅसिटी वगैरे प्रॉपर डेव्हलप केली तर आपण याच्यामध्ये ह्याचा जो लॉस आहे तो कमी करता येऊ शकतो. मृदा आरोग्यावर भर, त्याच्यामध्ये काय मी मगाशी उल्लेख केले की सेंद्रिय खतांचा वापर आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. जमिनीचा पोत, मातीचा पोत आपण खूप चांगल्या पद्धतीने रेंज करू शकतो, सुधारू शकतो. जैविक खतांचा वापर, कंपोस्ट खतांचा वापर हे जर वाढवलं तर मातीची जलधारण क्षमता वाढते. कमी ड्रॉप्समध्ये आपल्याला खूप ते म्हणजे पाणी साठवण्याची क्षमता मातीची वाढते याच्यातून, आणि त्याच्यातून मग काय होतं, आपल्याला फायदा होतो की कमी पाण्यामध्ये म्हणजे पाणी आपण जास्त पाण्याची पिकं वगैरे घेतो. म्हणजे ठीक आहे, समजून घ्या, म्हणजे पाण्याचा याच्यामध्ये खूप जो तो वापर कमी करावा लागेल. मग आपल्याला रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होणार. ऑब्व्हियसली जर ह्या खताने जर तुम्ही जमिनीचा पोतच सुधारण्यावर भर दिला तर तुमचं जे काय ते रासायनिक खतांचं जे काय ते अवलंबित्व आहे ते कमी व्हायला सुरुवात होईल, आणि मग आता ही जे क्रायसिस आपण बघतोय तर तसं ते होणार नाही. शिवाय याच्यामुळे काय होईल की याचा जर सेंद्रिय खत, जैविक खत यांचा वापर केलेला आहे तो जमिनीत मुळात ते जे काय पीक आहे त्याची जी काय मुळात जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने विकसित होते. ते त्याला हीट रेजिस्टन्स वगैरे त्याच्यामध्ये तो डेव्हलप होतो, आणि त्याच्यामुळे काय होतं की असे स्ट्राईक्स किंवा काय त्याला ते जे आहे ते नुकसान जे ते कमीत कमी होऊन जाईल आपलं. ठीक आहे. अर्ली वॉर्निंग सिस्टम मजबूत करायचे मोबाईल ॲप्सद्वारे. आता बरेच आपण बघतो की आपल्याला मेसेजेस वगैरे येतात की पुढील 3 तासामध्ये मुसळधार पाऊस होईल, तर तशा पद्धतीचे ते यंत्रणा आपल्याला आणखी मजबूत करावं लागेल. पर्जन्यमान अंदाज असेल, तापमान सूचना शेतकऱ्यांना ह्या जर दिल्या तर त्याचं प्रॉपर नियोजन, आता ते येतात पण त्याचा आपल्याला प्रॉपर ट्रेनिंग द्यावं लागेल की कशा परिस्थितीमध्ये कशा पद्धतीने काय. मी मागच्या स्लाइडला मेन्शन केले की काउन्सिलिंग गरजेचं आहे याच्यामध्ये. सिंचन नियोजन करावं लागेल, कापणीचं नियोजन, पीक संरक्षण आणि हे सगळं अधिक प्रभावी होईल. आपल्याला ह्या सगळ्या नियोजनात्मक गोष्टी कराव्या लागतील. ठीक आहे. काय निष्कर्ष काढता येतो याच्यातून बघा, तुम्ही सांगा, तुम्ही स्वतः थोडासा विचार करा पॉज करून. इकडे बघायचीच काय गरज नाही. काय निष्कर्ष आता बघा, कृषी संरक्षण हे केवळ फक्त अनुदान देण्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. फक्त अनुदान दिलं आणि प्रश्न सुटला असं नाही. आता थोडंसं आपल्याला म्हणजे थोडंसं डायनॅमिक अप्रोच आपला वापरावं लागेल. जसं की विज्ञान आधारित धोरण म्हणजे काय, हीट रेजिस्टन्स सीड्स आपण म्हटलो, ठीक आहे, तर ते आपल्याला बघायला लागेल. ठीक, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे काय, थोडंसं रिसर्च लेवलवर आपल्याला इथं वाढवावं लागेल, इनोव्हेशन आणावं लागेल शेतीमध्ये. हवामान प्रतिरोधक शेती आपल्याला करावं लागेल, शाश्वत सिंचनाचा विचार करावा लागेल, खत सुरक्षा, शेतकरी शिक्षण म्हणजे वाईट डायमेन्शन आपल्याला बघावं लागेल. अनुदान दिलं आणि असं नाही, तर वाईट डायमेन्शन आपल्याला शेतीकडे बघावं लागेल, शेतकऱ्यांकडे बघावं लागेल. जर आपल्याला शेतकरी सक्षम करायचं असेल तर आपले ह्या व्यापक अर्थाने ह्या सगळ्या गोष्टींकडे बघावं लागेल. त्यांचा समन्वित वापर आवश्यक आहे. जागतिक तापमान वाढ, अस्थिर पुरवठा साखळीच्या काळात भारताने क्लायमेट रेझिलियन्स ॲग्रिकल्चरकडे वेगाने वाटचाल करणे ही काळाची गरज आहे. क्लायमेट रेझिलियंट ॲग्रिकल्चर हा कीवर्ड आहे, हा लक्षात ठेवा तुम्ही. याच्याकडे आता वेगाने मग हे जायचं आहे कसं, हा जायचं आपल्याला तर तिथं गोल आहे. रस्ते काय आहेत, रस्ते हे आहेत, मधला मार्ग हे आहेत. हे आपल्याला सायंटिफिक वेने जावं लागेल आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील, जेणेकरून आपल्याला हे सगळ्या गोष्टी प्रॉपर अचीव करता येतील. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे आव्हान उभं राहिलेलं आहे, पण आपल्याला हे आत्ताचं आव्हान आपण तातडीचं आपण हँडल करत आहोत. सरकार त्या पातळीवर वेगवेगळे प्रयत्न करत आहे आणि बऱ्याच गोष्टी इनिशिएटिव्ह गव्हर्नमेंटकडून घेतले जात आहेत. नजीकच्या काळात, येत्या काळामध्ये अशा पद्धतीची आव्हाने निर्माण होऊ नये म्हणून काय करायचं हा खरा चर्चेचा मुद्दा होता, आणि त्याच्यासाठी आपल्याला दीर्घकालीन उपाययोजना कशा पद्धतीने राबवता येतील जेणेकरून अशा आव्हानांना सामोरं आपल्याला व्यवस्थित जातील आणि आपली अन्न सुरक्षा आणि ह्या सगळ्या गोष्टी कमी होतील आणि अर्थव्यवस्था आपली मजबूत राहील. अशा पद्धतीने शेतकरी मजबूत तर अर्थव्यवस्था मजबूत. म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतील आणि मग दीर्घकालीन उपाययोजना संदर्भात आपल्याला विचार करावा लागेल आणि त्याच्यावर कृतीसुद्धा करावी लागेल. तर आय होप तुम्हाला ह्याच्यातून इश्यू क्लिअर झाला असेल नेमकं काय आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबूयात. GS3 साठी खूप महत्त्वाचं हे लेक्चर होतं आणि तुम्हाला त्या वेनं थिंकिंग थोडं करा. आणखी याच्यामध्ये काय पॉईंट्स सुचत असतील तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये करा. तुम्हाला काय म्हणजे मी न्यूजमध्ये तो डिस्कस केलेला आहे. तुम्हाला आणखी काय उपाययोजना किंवा काय असेल तर ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशी कुठली सिरीज तुम्हाला पाहिजे असेल पर्टिक्युलर सब्जेक्टची ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि अशाच सिरीजसाठी इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.